आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. प्रार्थनेची ताकद आम्हा सगळ्याला माहिती आहे आणि सैतानाला जर संभ्रमामध्ये टाकणारी किंवा गोंधळामध्ये टाकणारी घटना कोणती असेल तर देवाच्या लोकांचं एकत्र येऊन केलेलं काम. आणि मला माहिती आहे की ज्यावेळेस देवाचे लोक काहीतरी मोठं काम करत असतात ना, त्या सैतानाला फार क्रोध येतो. प्रार्थना ज्यावेळेस आम्ही करतो ना, त्यास दोन गोष्टी घडतात. एक, ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो आणि त्या गोष्टी देव घडवून आणतो. आणि दुसरी गोष्ट, प्रार्थना करताना देव मनाचं नवीकरण करतो. दोन गोष्टी आहे आणि दोन्ही गोष्टी सैतानाला आवडत नाही. पहिली गोष्ट, तुम्ही प्रार्थना केल्यावर तुमचा विश्वास वाढावा, याच्यासाठी चमत्कार घडू नये यासाठी तो काय करतो, स्ट्रगल करतो. लक्षात ठेवा, प्रार्थनेमध्ये तुम्हाला स्ट्रगल नाही करावं लागत. तुम्ही प्रार्थना करताना सैतानाला स्ट्रगल करावं लागतं. स्ट्रगल म्हणजे संघर्ष. त्या मी वाचणार आहोत नेहमीच्या पुस्तकामध्ये आणि त्याचा 4था अध्याय आणि त्याची 1 पासून काही वचन आपण वाचणार आहोत. नेहमीचं पुस्तक 4था अध्याय आणि त्याची 1 पासून काही वचन. बांधकाम करणारे विरोधकांवर नजर ठेवून काम करतात. आम्ही कोट बांधित होतो, हे सनबल्लटानं ऐकले तेव्हा त्यास मोठा क्रोध आला. तो यहुदी लोकांचा. सनबल्लट आला. सनबल्लट म्हणजे जो लुसिफर. आता लुसिफर या जगामध्ये असताना तो व्यक्तीच्या रूपाने येतो. जसं आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त पृथ्वी तलावर असताना पेत्रामध्ये सैतान शिरला, त्याचप्रमाणे आम्ही पाहतो यहुदामध्ये सैतान शिरला. म्हणजे जसं पवित्र आत्मा व्यक्तीमध्ये शिरतो तसं सैतान आत्म्याच्या रूपानं एखाद्या व्यक्तीमध्ये शिरत असतो. मग तो कधी शिरतो? जेव्हा देवाच्या कामाला सुरुवात होते तेव्हा सैतान पण आपलं काम तिथं करायला सुरुवात करतो. पण देवाच्या लोकांची ताकद जर काय असेल तर प्रार्थना, हा तो काम करणार. आता तुम्हाला काम करायचं म्हणजे त्याला काय असं वाटतं का तुम्ही काम करत राहावं आणि त्यांनी बघत राहावं? तो थोडी तसंच. त्यांनी देवाला स्वर्गामध्ये सोडलं नाही, त्यानं स्वर्गावर सुद्धा स्वारी केली, देवाच्या सिंहासनाला चॅलेंज केलं. तसं तुमच्या प्रार्थनेला तो चॅलेंज करणार असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. सनबल्लटानं हे ऐकलं तेव्हा त्याला मोठा. तुम्ही गाणं म्हणल्यावर त्याला राग येत नाही बरं का. बागा 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 बागा, तो उलट गंमत बघतो तुमची. हे नुसतं गाण्यामध्ये म्हणतात, परंतु जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात करता तेव्हा त्याला क्रोध येतो. आणि असं मला माहिती का, तुम्ही प्रार्थनेला सुरुवात करत असताना तिकडं त्याला क्रोध येणार. आणि क्रोध आल्यावर थोड्याशा उलट्या पालट्या घटना. आणि कधी कधी आम्हाला असं वाटतं की कसं काय प्रार्थना असं झालं, चांगलं व्हायच्या ऐवजी सगळं उलटच घडायला लागलेलं. जसं त्याचं साईन आहे तसं देवाचं पण एक साईन आहे. लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीची प्रार्थना प्रभावी आहे ओळखायचं कसं? इकडं सैतानाला क्रोध आल्यावर त्याला समजायचं की अरे माझी प्रार्थना पॉवरफुल प्रार्थना आहे. समजा तुमच्या प्रार्थनेने काही घडलंच नाही तर याचा अर्थ सैतानाला काय विशेष वाटत नाही. त्याला वाटतं काय प्रार्थना करतात आणि जातात नाही. पण परफेक्ट देवाचं काम, त्याला असं म्हटलं की कन्स्ट्रक्टिव्ह. आता देव काहीतरी करणार आहे. जसं इथं आम्ही पाहतो की जेव्हा ते कोट बांधत होते, कसला कोट? यरुशलेमेचा कोट. जेव्हा ज्यावेळेस परमेश्वर त्याच्या मंदिरामध्ये किंवा त्याच्या मंदिराचं वैभव वाढवत असताना, देवाच्या मंदिराचं वैभव वाढवणं म्हणजे कोट उभं करणं. लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी प्रत्येक जण देवाचे कोट आहोत, संरक्षण करणारे लोक नाही का. मंदिराचं संरक्षण करणारा कोट आहे.
यरुशलेमेचं संरक्षण करणारा कोट आहे. मग आम्हाला देवाच्या मंदिराचं संरक्षण करणारे खरे कोट आम्ही आहोत. त्या भिंती कोट नाहीत बरं का. या भिंती फक्त बाहेरची घाण आतमध्ये येऊ नये याच्यासाठी. पण देवाच्या मंदिराचं संरक्षण करणारे कोण असतील तर देवाचे लोक आहेत. तुम्हाला संरक्षण करायचंय. कशाचं संरक्षण करायचंय? देवाच्या मंदिराचं. मग आता देवाचं मंदिर कोणतं आहे? शास्त्र सांगतं तुम्ही कोण मंदिर आहे? म्हणजे नवीन लोक जे येतात या लोकांचं संरक्षण कोट करतात. म्हणजे जे देवाचे निवडलेले लोक आहेत, ज्यांना ख्रिस्त कळाला, आता या लोकांवरती, आता सैतान अजून नवीन लोकांना थोडे माहिती सैतान काम काय करतो आणि कसं लढायचं, काय करायचं, कसं टिकवायचं मंदिर. मग कोट काय करतात? हे कोट या सैतानी हल्ल्याला परतावून लावण्याची किंवा त्यांना आतमध्ये चाल करून येऊ नये याच्यासाठी हे कोट या शत्रूला आतमध्ये येऊ देत नाहीत. कान देऊ नये का? देवाच्या लोकांची ताकद काय माहिती का? जेव्हा तुम्ही प्रार्थना करताना तेव्हा आपोआप एक मोठं संरक्षण आम्हाला प्राप्त होतं. म्हणून आम्ही पाहतो की मला आठवतं की ती साक्ष पंडित रामाबाईची त्याच त्यांचं फार मोठं परिवर्तन, गावच्या गाव बदलली गेली ना, त्याच त्या ठिकाणच्या लोकांना असं वाटलं की ही बाई बघता बघता आमचं गाव ख्रिस्तमय करून टाकेल. मग त्यांनी गावातल्या लोकांनी एकत्र बैठक घेतली आणि ते म्हटले की आपण हे जो आश्रम आहे हा आश्रम आणि ह्या बाईला मारून टाकू. आणि मग 150-200चा जमाव हातामध्ये तलवारी, काठ्या, कुऱ्हाडी घेऊन ते सगळा जमाव केडगावच्या मिशनच्या भोवती रात्री जमा झाला. आणि पंडिता रामाबाई ऍज युजल नेहमीप्रमाणे त्या नेहमीप्रमाणे आपल्या खोलीमध्ये प्रार्थना करत होत्या. मी कोट सांगतो तुम्हाला, प्रार्थनेचा कोट किती भारी येतो. आणि मग त्या प्रार्थना करत बसल्या. त्यांना माहित पण नाही की गावातला 150-200 लोकांचा जमाव मशाली, काठ्या, कुऱ्हाडी, तलवारी सगळं घेऊन त्या मिशन मध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांना मारण्याच्या योजना करून ते आले. आणि मग पुढे येऊन पाहतात तर काय, समोरच्या बाजूला पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले, हातामध्ये तलवार घेऊन, ज्यांचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे असे पुरुष त्यांना दिसले. आणि त्यांना असं वाटलं की पंडित रामाबाईला कळलं की बापरे हे लोक हल्ला करायला येणार आहे. आणि ते म्हटले की तिने संरक्षणाला लोक बोलवलं. मग ते म्हटले आपण मागून जाऊ. मागही तसंच, बाजूला तसं, सगळीकडे तसं. आणि ते घाबरून निघून गेले. आणि दुसऱ्या दिवशी ते आले आणि त्या पंडित रामाबाईच्या पायावर पडले. म्हटले माई माफ कर, आम्हाला माहित नव्हतं की तुला एवढ्या लोकांचा पाठिंबा आहे. म्हणजे कुठला पाठिंबा? म्हणजे रात्री आम्ही 150-200 लोक तुला मारण्यासाठी या संस्थेला उद्ध्वस्त करण्यासाठी आलो. पण पांढरे शुभ्र पुरुष ज्यांचे डोळे लाल भडक होते, हातामध्ये त्यांच्या तलवारी होत्या, असे पुरुष पाहिले. ते म्हटले बाबा आम्ही कोणा लोकांना बोलवलं नाही, पण आमच्या देवानं आमचं संरक्षण केलेलं आहे. ही ताकद आहे. जेव्हा देवाचं काम चालू राहतं ना, तेव्हा लुसिफर आपली ताकद एकत्र करतो. त्याला ताकदीने चालून जायला आवडतं. लक्षात ठेवा, तो पॉवरफुल आहे पण येशू इतका नाही. हारा हुआ शैतान मेरे. मग का जूतों के नीचे? ताकद मस्तकाची. आणि आम्ही त्याचं शरीर आहोत म्हणून सैतान आमच्या. मग तो सनबल्लट जसा गर्जना करतो तसा लुसिफर गर्जना करतो. कोणाला खावं किंवा, पण खातो का? गिळतो का? पण ऍक्शन तर करणार ना, चावायला तर येणार ना, दाखवणार तर ना की मी तुला खाऊन टाकणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, त्याच्या ऍक्शन पेक्षा आमची रिॲक्शन महत्वाची आहे. आणि आमची रिॲक्शन काय? आम्ही फक्त प्रार्थना. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, ही प्रार्थना 2 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये करते. एक तुमच्यामधला विश्वास वाढवती आणि दुसरं तुमचं शुद्धीकरण करण्याचं काम करते. प्रार्थना शुद्धीकरण करते बरं का मनाचं. तुम्ही जेवढी प्रार्थना कराल तेवढं तुमचं मन शुद्ध होईल. म्हणून आम्ही पाहतो की सिंहाच्या गुहेमध्ये दानिएलला टाकल्यावरती दानिएल आतून असं म्हणतो की महाराज का? कारण त्याने रात्रभर प्रार्थना केली ना. प्रार्थनेमध्ये व्यक्तीला शत्रू नसतो. ज्या लोकांच्या जीवनामध्ये शत्रू आहे ते लोक प्रार्थनेमध्ये कमी आहेत. एकदम सोपं आहे. समजा माझ्या जीवनामध्ये मला अनेक शत्रू आहे. मला सगळ्यांकडे पाहिल्यावर याच्याकडे मला भीती वाटते, त्याच्याकडे भीती वाटते. मला वाटतं हा माझ्यावर हल्ला करेल, त्याच्यापासून मला धोका आहे, त्याच्यापासून मला धोका आहे. तुम्ही प्रार्थनेतच नाहीये. आणि प्रार्थना करणाऱ्या लोकांना
धोके नसतातच. कमी जास्त नाही मी म्हणत, धोके. ज्या लोकांना प्रार्थनाच नाही मग त्यांना शिंक आली तरी धोका आहे. आणि कोण लोक दिसेल त्याला असं वाटेल हा धोका, तो धोका, तो धोका, तो धोका, तो धोका. लक्षात घ्या, प्रार्थनेचं जीवन जगणं फार गरजेचं आहे. काय म्हटलं सनबल्लट, आम्ही कोड बांधित होतो. कोण कोण लक्षात ठेवा, आम्ही हा शब्द महत्वाचा आहे. या आम्ही मध्ये आम्ही असलो पाहिजे. आम्ही म्हणाल का ते कोड बांधवतो ते नको, आम्ही असलो. कोण बांधायचंय? आम्ही. माझा भाग अतिशय महत्वाचा आहे. यस, मी परमेश्वराच्या मंदिराचा भाग बनतो. आता त्याच्या परमेश्वराच्या मंदिराचा भाग बनण्याची वेगवेगळी पद्धत आहे. सेवा करणं ही परमेश्वराच्या मंदिराचा भाग आहे. आत्मे जिंकणं हा परमेश्वराच्या मंदिराचा भाग आहे. आराधना करणं हा परमेश्वराच्या मंदिराचा भाग आहे. प्रभूचं मंदिर बांधकाम करताना त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता हा पण मंदिराचा भाग आहे. जो बांधकाम करणारा व्यक्ती आहे, मग तो गवंडी असेल, कदाचित तो खड्डे खोदणार असेल, तो सुद्धा मंदिराचा भाग आहे. आणि लक्षात ठेवा, जे जे देवाच्या मंदिराचं भाग बनतात देव त्यांना उंच करतो. मला आठवतं की हे आपलं हे चर्च फक्त 2 लोकांनी बांधलं. 2च लोक होते. आणि ते चर्च बांधत असताना ते 2 विधर्मी, एक बाप आणि एक मुलगा, 2 जण विधर्मी होते. आणि ते म्हणायला लागले, ते मला म्हणायचे पास्टर आम्ही तुमचं चर्च बांधतोय, आम्हाला आमचं घर बांधायची फार इच्छा आहे, आम्हाला आमचं घर बांधायला पाहिजे. मी त्यांना म्हटलं तुम्ही चर्च बांधून मोकळं व्हा, इकडं तुम्ही तुमचं चर्च बांधाल, तिकडं नंतर तुमचं घर होईल. त्याच्यानंतर चर्च बांधल्यावरती काही दिवसांनी ते मला आले पत्रिका घेऊन, म्हणजे फादर आम्ही तुमचं चर्च बांधलं, देवानं आम्हाला 1.5 गुंठ्याचं घर बांधून दिलं. इतकं देव अद्भुत काम करतो. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही देवाच्या मंदिराचा कोड बांधणारे लोक असावे. काय केलं तर आम्ही त्याच्यामध्ये असावं, आम्ही प्रार्थनेमध्ये असावं. आम्ही कशात असावं? प्रार्थना हा कोट आहे. जे तुम्ही सहभागी आहात, जे तुम्ही प्रार्थना करत आहात, तुम्ही देवाच्या मंदिराचा भाग बनत आहात. हे आम्ही जो शब्द आहे ना, कधी कधी लोक आम्हीच्या बाहेर असतात, त्यानंतर तुम्ही करा. लक्षात ठेवा, आम्ही तुम्ही मध्ये नाही, आम्ही मध्ये असलो पाहिजे. आम्ही देवाच्या मंदिराचं कोट बांधणार आहे, आम्ही परमेश्वराचं मंदिर बांधणार आहे. आम्ही या शब्दावरती आम्हाला जोर दिला पाहिजे. आम्ही. आणि लक्षात ठेवा, नेहमी आम्ही मध्ये असावं, मी मध्ये नसावं. बरं का, एकत्र येण्यामध्ये असावं. एकत्रच येता येत नाही आणि मी कुठंतरी एकाच बाजूला पळत राहिलो. या एकटा जर असेल ना तर त्याला बरोबर फाडून खातातच. म्हणून नेहमी आम्ही एकत्र असणं गरजेचं आहे. सैतान नेमकं काय करतो माहिती का? एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असता, हा एकटा गेला, बाकी सगळे यरुशलेमीत राहिले. नानी सुद्धा दुष्काळ पडला म्हणून निघून गेली. परिणाम काय झाला? ती गेली म्हणून तिच्या मागं कोण गेलं का? हात तिचा नवरा, तिची नवरा बी गेला, लेकरे मेली, नामी विधवा राहिली. जेव्हा आम्ही वेगळं होतो ना तेव्हा आम्हाला धोका असतो, पण ज्यास आम्ही एकत्र असतो त्यास आम्ही विजयी असतो. पण देवाच्या लोकांनी एकत्र राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. तो सैतान तुम्हाला तोडणार आहे, वेगळं करणार आहे, डोक्यामध्ये नको ते विचार घालणार आहे. आणि लक्षात ठेवा, आमच्या विचारांना देवाच्या राज्यात एवढीच किंमत आहे, 0. आमचे विचार किती पण भारी असले ना, देव म्हणतो कचऱ्यात टाकून दे. पण प्रभूचे विचार, ऐक्यानं एकत्र राहण्याचे विचार जे आहेत ना, ते कोट बांधण्याचं काम करतं. ते म्हणते आम्ही कोट बांधत असता. काय वाचा बरोबर वचन? अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देवाचं काम करत असल्याचं लोकांनी ऐकलं जावं असं काम करायचं. कसं काम करायचं? लोकांना कळलं पाहिजे आम्ही काम करत आहे. असं कुठंतरी गपचूप, बरेच लोक गपचूप काम करतात. त्यांना नाही, दुसऱ्याला नाही कळायला पाहिजे. मग त्यांच्या कुठे जाऊन आला तिकडं? नाही, असंच इकडं फिरून आलं. घर बांधायला गेलेले असतात, पण त्यांना असं वाटतं नाही यांना घर बांधायला सांगितलं, हे आमच्यावर जळते. त्याने काय होतंय? घर जळतंय, घर जळतंय. नाही, देवाचं काम करताना नेहमी गाजावाजा झाला पाहिजे. का? कारण ज्याचं काम करतो तो खूप मोठा आहे. साधारण काम नाही आम्हाला करायचं. असं लिहिलं, सनबल्लटानं यांचं जे काम ते करते ते त्याने ऐकलं. नेहमी देवाच्या लोकांनी पराक्रमाचं काम करावं, साधं काम नाही.
एक उपदेश काल मी बसल्या बसल्या देवाचं वचन वाचत होतो आणि मग शुक्रवारच्या संदेशाची तयारी ते करत असताना एक संदेश प्रभूने मला दिला आणि तो संदेश इतका सुंदर होता ना, लोकांना थक्क करणारा जादूगारच थक्क झाला. हा, देवाचं काम कसं माहिती का, जो व्यक्ती लोकांना थक्क करत होता परंतु त्यानं देवाचं काम पाहिल्यावर तो थक्क झाला. आणि असं लिहिलं, लोक असं म्हणत होते की दैवी शक्ती जी म्हणतात ती हीच, पण तिथं असं लिहिलं, तो व्यक्ती असं म्हणतो, त्याच्या संबंधाने असं म्हटलं, त्यांनी महापराक्रमाची कामं केली. कोणी कामं केली? देवाच्या लोकांनी. देवाच्या लोकांचं काम महापराक्रमाची काम असली पाहिजे. ती आमची कामं सामान्य, अतिशय सामान्य. काय? भांडण, वादविवाद, ईर्ष्या, हे आवडत नाही, ते आवडत नाही, याला सांगायचं नाही, हे सामान्य काम. मोठं काम कोणतं? मंदिर बांधणं. सगळ्यात मोठं काम, हे सगळ्यात भारी काम आहे. म्हणून भारी काम करणाऱ्या लोकांचा सहवास ठेवा. जे भारी काम करतात त्यांच्या बरोबर. हे चिंट्या पिंट्याच्या नादी नका लागू. नेहमी मोठं काम करणाऱ्या लोकांच्या नादी लागा. आमेन म्हणाल का? एक साधे काम, ज्या कामाची चर्चाच होऊ शकत नाही असलं निरर्थक काम नाही करायचं. ज्या कामाची चर्चा होती ते काम करायचं आहे. असं लिहिलं, याची चर्चा कुणी ऐकली? म्हणून सनबल्लट कोणत्या कामाकडे, कोणत्या कामावर त्याचं लक्ष आहे की देवाचे लोक कोणतं काम करत आहे. जेव्हा तुम्ही असं काहीतरी काम करताना तेव्हा त्याला क्रोध येणार. सैतानाला क्रोध आणण्याचं कामच कोड बांधणं. गाणे म्हणणं, वाजवणं, तो भाग झाला, एक भाग झाला तो. चला तुम्ही वाजवता. उलट वाजवणाऱ्या, आता बघा, वाजवणाऱ्या लोकांवरती तो हल्ला करतो, त्यांना पकडतो जाळ्यामध्ये आणि ते दिसतात. मग एकदा इथं असतात वाजवणार, दुसऱ्यांदा गायब झालेले असतात. म्हणजे प्रॉब्लेम काय त्यांच्यामध्ये? वाजवणारे, गाणारे हे काही सैतानाला चीड आणण्याचं काम करत नाही, ते सहज जाळ्यामध्ये सापडतात. परंतु जेव्हा आम्ही देवाचं काम करतो, ते देवाचं काम जे सैतानाला चीड आणते ते काम कोणतं असेल तर परमेश्वराचं मंदिर बांधणं, कन्स्ट्रक्टिव्ह काम, किंवा ज्या कामानं ईर्ष्या निर्माण होती ते काम. ते सैतानाला ते काम पाहिजे. कोणतं का? की देवाचे लोक त्याचा सहवास आणि त्याच्यामध्ये, त्या ठिकाणामध्ये त्यांनी जाऊ नये. आता काय वाचा, तेच वचन, एक वचन फार सुंदर आहे, मला खूप आवडलं ते वचन. हा 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 तो पा, जेव्हा देवाचे लोक काम करतात ना तेव्हा त्यांचा उपहास होतो. आणि ज्यांच्या कामाचा उपहास होतो ते देवाचं काम करतात. दुसऱ्या भाषेत, तुमच्या कामाचं जर लोक कौतुक करायला लागले ना, समजायचं की कुठंतरी गडबड आहे. पण जेव्हा तुमचं काम सामान्य काम असतं आणि लोक तुमचा उपहास करतात. अजून एक मी म्हणेल की लोकांचं काम उपहास करणे, आमचं काम देवाचं काम करणे. कधी कधी उपहासानंच आम्ही एकदम निराश होतो, नाही माझा उपवास झाला. पण एक लक्षात ठेवा, सैतानानं उपवास करू द्या पण तुमचं काम तुम्हाला करत राहावं लागणार आहे. चांगलं काम, हा, देवाचं काम. आणि देवाचं काम करण्यासाठी तुम्हाला यहुदी बनावं लागेल. कोणाचा उपवास केला त्याने? यहुदी म्हणजे कट्टर देवाला मानणारे लोक. त्यांच्यामध्ये कट्टरता आहे. ते लोक साधे सुधे लोक नाही. काही झालं तरी देवापासून कधी अलिप्त होत नाही, ते यहुदी लोक आहेत. यहुदी लोक ते नाहीत ज्यांना नुसतं यहुदी नाव मिळाले, ते यहुदी नाहीये. तो म्हणतो यहुदी आणि हेलने जसं वेगळं केले. यहुदी आणि हेलनाविषयी जर पवित्र शास्त्रामध्ये बघितलं तर दोघांना वेगळं केलं. पण यहुद्यांची जी कॅटेगरी आहे, आम्ही पाहतो की हा जो दानियल आहे हा यहुदी असल्या कारणानं सिंहाच्या गुहेमध्ये तो पडत आहे, पण तो प्रार्थना करण्याचं बंद करत नाही. त्याला यहुदी म्हटलेलं आहे. कधी कधी आम्ही प्रार्थना बंद करतो, आम्ही यहुदी. आणि आमच्या डोक्यात काय पण येतं बरं का, प्रार्थना बंद करा म्हणून कोण सैतान कसं डोक्यात काय घालेल आणि कशा पद्धतीने तुमच्या प्रार्थना बंद करेल तुमच्या लक्षात पण येणार नाही. पण कट्टर यहुदी आहे. जसं पौल म्हणतो ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला. आता पौल यहुदी आहे बरं का, कट्टर यहुदी आहे. मग जी कट्टरता यहुद्यांमध्ये, ती कट्टरता आमच्यामध्ये आली पाहिजे.
कट्टरता म्हणजे बदला घेणं नाही, कट्टरता म्हणजे समर्पण आहे. मरणं म्हटलं बरं का कट्टरतेला. शद्रक मेषक अबेदनोगोला म्हटलं, या भट्टीतनं तुझा देव तुला बाहेर काढेल का? ही कट्टरता आहे. आणि तो काय म्हणतो माहिती का, या भट्टीतनं देवानं बाहेर काढलं नाही तरी पण मी तुला या मूर्तीला दंडवत घालणार. याला कट्टरता म्हटलेलं आहे. भट्टीत पडो राहो मेलो तरी चालेल, देवाने बाहेर काढलं नाही तरी चालेल, पण आम्ही मूर्तीला दंडवत घालणार नाही. याला यहुदी म्हटलेलं आहे. आणि शास्त्र सांगतं अशा यहुद्यांचाच उपहास होतो. कधी कधी तुम्ही कट्टर बनताना लोक म्हणतात एवढं सगळं प्रार्थना करून तुमच्या हातात काय पडलं. मग आम्हालाही प्रश्न पडतो, खरंच की एवढी प्रार्थना केली काय मिळालं? उत्तर काय असलं पाहिजे? यहुदी कट्टर यहुद्याचं नाही मिळालं तरी पण प्रार्थना बंद, ही कट्टरता आहे. नाही तर जरा काय डिस्फूस झालं की प्रार्थना बंद, काय झालं की तुम्ही कुठले यहुदी? कोण म्हटलं तुम्हाला यहुदी आहे? आता तुम्ही चर्च मध्ये आला, नाचला, हात वर केले म्हणून यहुदी होते. यहुदी ते नाहीत, ते लोक यहुदी नाहीच आहे. यहुदी होण्यासाठी तुम्हाला ज्वालेतनं जावं लागतं. म्हणून तो म्हटला अग्नीतनं चालशील. यहुद्यांना दिले अभिवचन, कुणाला? अग्नीतनं चालणाऱ्या लोकांना म्हटलं जाशील, पण तुला जाळणार कोण? यहुदी. जलातनं जो चालतो तो यहुदी आहे. नद्या तुला बुडवणार नाही. आता पाणी जलातनं म्हणजे काय? नुसतं पाण्यातनं नाही, कुठंतरी पाणी घेतलं त्यात नाही, नद्यांमधनं. मी काल त्याच्याविषयी वाचत होतो, म्हटलं जलातनं आणि लगेच त्याच्या पुढे नद्यांमधनं तू चालशील. म्हणजे एक नदी नाही हो. आता ही संपली की दुसरी संपली की त्याच्यापेक्षा खोल, त्याच्यापेक्षा खोल, त्याच्यापेक्षा खोल. आणि तो काय म्हटला, तू यहुदी असल्या कारणानं तुला बुडण्याची भीती चालावं तर लागेल ना. कट्टर बना, यहुदी बना. त्यानंतर तिसरी गोष्ट वाचूया. तो कोड बांधित होतो. मोठा क्रोध आला. तो यहुदी लोकांचा उपहास करू लागला. आपले बांधव शम्रुणाचे सैन्य यांच्या समोर म्हणाला, यहुदी दुर्बल. काय पा सैतानाचं पहिला तुम्हाला पाडण्याचं पहिलं अस्त्र काय माहिती का? तो सगळ्यांसमोर तुम्हाला अपमानित करतो. कोपऱ्यात घेऊन नाही अपमानित करत, चला कोपऱ्यामध्ये इकडे सिस्टर असं असं. तो सगळ्यांसमोर अपमान करतो. आणि कसा अपमान केला बघा बरं. नाही दुसरं वचन, आपले बांधव तो सगळ्या लोकांसमोर, सगळ्या भावांसमोर तुम्हाला तुमचा पान उतारा सगळ्या भावांसमोर करतो. अरे आम्हाला पान उताराचीच फार भीती वाटते नाही, कारण शास्त्र काय सांगतं, आपले सगळे प्रोसेस कोणती आहे? देव तुमच्या बरोबर असल्याची प्रोसेस कोणती? येशू पण म्हटलं नाही का, माझ्यामुळं तुमची निंदा होईल, तुमच्यावर दोषारोप होईल. आता ते वाचणं खूप सोपं आहे. मग दोषारोप होण्याचं कारण काय? तुम्ही देवाचं काम करत आहात. तुम्ही देवाचं काम करत नसला तुमचा कोणीच अपमान नाही करणार. पण देवाचं काम करण्यासाठी तुम्हाला अग्रेसिव्ह व्हावं लागतं. आणि लक्षात घ्या, हे काम करताना त्याचं काम तुम्हाला दुर्बल करणं. पण शास्त्र काय सांगतं, जेव्हा तुम्ही दुर्बल असता, येशू म्हटला त्याच्या वचनामध्ये असं म्हटलं, अशक्तही म्हणो मी वीर आहे. अशक्तही म्हणो मी. आमच्या दुर्बलतेमध्ये देव आमचं सहाय्य करतो. आता इकडं हाताना म्हणतो तुम्ही दुर्बल आहात, त्यांनी चांगली गोष्ट केली, कन्फेशन दिलं, हे दुर्बल आहे. आणि प्रभू ताकदवान लोकांची मदत करत नाही. कुणाची मदत करतो? दुर्बल लोकांची. म्हणून लक्षात ठेवा, देवाचं काम करण्यासाठी तुम्हाला दुर्बलच व्हावं लागेल. का तो म्हटला, या लोकांना पाठवून दे. गिदोनाला तो सांगतो 30,000 लोक तुझ्या बरोबर हे पाठवून दे. एवढ्या लोकांच्या द्वारे जर विजय मिळवला तर ते लोक म्हणतील आम्ही आमच्या मनगटावरती विजय मिळवलेला आहे. आणि देवाला त्याच्या मनगटावर नव्हे तर देवाच्याच द्वारे विजय मिळवायचा आहे. लक्षात ठेवा, तुमची दुर्बलता निघून जावी याच्यासाठी तो काय करतो, कधी कधी तुम्हाला लोकांकडनं दुर्बल आहात. तो म्हणतो नाही तुला बुद्धी नाही, तुला ज्ञान नाही, तुझ्याकडे पैसा नाही, तुझी ओळख नाही, तू चांगला व्यक्ती नाही, तुझ्याकडे काय नाही, काय तुला येत नाही. हे सगळं लुसिफर तुम्हाला सांग, तुम्हाला काय येत नाही, तुम्हाला काय येत नाही, तुम्हाला काय येत नाही, तुम्हाला काय येत नाही. त्यानं तुम्हाला काय येत नाही म्हणल्यावर दुर्लक्ष करायचं आणि देवाचं काम करायचं. आणि लक्षात घ्या, तुम्हाला काय येत नाही म्हणूनच देवाने तुम्हाला निवडलं.
येत असतं तर कशाला निवडलं असतं, नाही का? मोशे म्हटला ना मी जड ओठाचा आहे, तेव्हा मला आता, याच्या अगोदर मोशेनं आगाऊपणा केला, अजून देवानं त्याला सांगितलं नाही तोपर्यंत लोकांना मारलं, आणि आता लोकांचं नेतृत्व काय? मग देवाने त्याला 40 वर्ष तिकडे पाठवलं, म्हटलं जरा रानामध्ये मेंढर चार, मग मी तुला दुर्बल बनवल्यावर तुला सबल बनवणार आहे. मग मोशे आम्ही पाहतो 40 वर्ष तिथं थांबला आणि दुर्बल बनला. परिणाम काय झाला? आता देवासमोर आल्यावर तो काय म्हणतो माहिती का, की देवा मी दुर्बल आहे, जड ओठाचा आहे. आणि तेवढ्यामध्ये प्रभू त्याला काय म्हणतो माहिती का, तू काळजी करू नको, तो जड ओठाचा असला तरी तुझ्या मदतीसाठी मी तुला अहरोन देईल. ही जी क्वालिटी देवाची आहे ना, त्याच्यासाठी लुसिफर सनबल्लट तुम्हाला दुर्बल बोलत असतो. तो म्हणतो तुम्ही दुर्बल आहात, आणि लोकांसमोर तुमचा उपहास करतो. उपहास तर होणारच आहे, देवाचं काम करणाऱ्या लोकांचा उपहास होणारच. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा देवाचं काम पूर्ण होईल तेव्हा उपहास करणाऱ्या लोकांसमोर देव तुम्हाला उंच करेल. उपहास करू द्या लोकांना, आणि त्याची पर्वा पण तुम्हाला नाही करायची. आणि जे लोक पर्वा करतात ना, त्या लोकांना देवाच्या कामामध्ये सहभाग नाही. म्हणून तो म्हटला गिदोनाला, सगळे लोक पानवट्यावर घेऊन जा, गुडघ्यावर पाणी हाताजवळ घेऊन आणणारे आणि पाणी जिभेनं कुत्र्यासारखं चाटणारे, या सगळ्या लोकांना वेगळं कर. आणि जे निवडले ते फक्त 300 होते. तो म्हटला हेच मला उपयोगाचे. त्या कॅटेगरीमध्ये बसा ज्या कॅटेगरीमध्ये देवाची अपेक्षा आहे, त्या कॅटेगरीमध्ये बसू नका जिथं तुमची अपेक्षा आहे. कधी कधी आम्ही आमच्या अपेक्षांचं ओझं घेऊन देवा असं होऊ दे माझं. देव म्हणतो असं नाही होणार, असं होईल. कसं? लोक तुमचा उपहास करतील. वाचा बरं. हा 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 दुर्बळ यहुदी. एक गोष्ट नक्कीच आहे, सैतान दोन गोष्टी तुम्हाला बोलतो. एक, तुम्ही दुर्बळ आहेत, आणि दुसरी गोष्ट, तुम्ही काहीच करू शकणार नाही बोलतो. आणि का बोलतो माहिती का? तुम्ही काहीच करू नये, निवांत बसावं ही त्याची अपेक्षा आहे. त्याला वाटतं तुम्ही काहीच नाही करायला पाहिजे, तुम्ही प्रार्थना नाही करायला पाहिजे, तुम्ही सुवार्तेला नाही गेलं पाहिजे, तुम्ही ऐक्यानं एकत्र नाही यायला पाहिजे, तुम्ही आराधना नाही केली पाहिजे, तुम्ही सेवा नाही केली पाहिजे, तुम्ही चांगलं नाही बोललं पाहिजे, तुम्ही चांगले विचार नाही केले पाहिजे, तुम्ही विश्वासामध्ये कमजोर पडावं. हे सैतानाचं काम आहे, त्याचं अस्त्र आहे. तो तुम्ही काहीच करू नये त्याची अपेक्षा आहे. आणि काहीच न करण्यासाठी तो वारंवार एक गोष्टी तुम्हाला सांगत असतो. तो म्हणतो तुम्ही दुर्बल आहात आणि तुम्ही काहीच करणार नाही. पण लक्षात ठेवा, आम्ही काहीच करत नाही, पण आमच्या मधला देव सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे. म्हणून असं म्हटलंय की मी ख्रिस्तामध्ये महाविजयी आहे. कोणामध्ये महाविजय? मग तुम्ही जर ख्रिस्तामध्ये आहात तर ख्रिस्ताला, आता तो तुम्हाला नाही चॅलेंज करत. आता तुम्ही सुद्धा गाणं म्हणताना वो देखो भागा शैतान, मग आता खरंच तुम्हाला बघून तो पळतो का? हो, तुमच्या ताकद काय अशी विशेष? अहो, त्यानं देवदूत असं लिहिलंय शास्त्रामध्ये, त्यानं देवदूत देवापेक्षा किंचित कमी केले. देवदूतांची ताकद किती? देवापेक्षा थोडीशी कमी, बरं का, किंचित म्हणजे थोडीशी. आणि मानव त्या देवदूतांपेक्षा किंचित कमी, म्हणजे देवदूत देवापेक्षा किंचित कमी. आणि त्या देवापेक्षा किंचित कमी असणाऱ्या देवदूताला, लुसिफरला आम्ही चॅलेंज करतो. म्हणजे तो खरंच आमच्यापेक्षा जास्त प्रबळ आहे का? शास्त्रात लिहिले तो आमच्यापेक्षा जास्त प्रबळ आहे, देवापेक्षा थोडासा कमी आहे. मग त्याला तुम्ही चॅलेंज करता, मग त्याला तुम्ही चॅलेंज केल्यावर तो तुम्हाला सोडणार आहे का? आणि दुसरी गोष्ट, तो तुमच्या आव्हानाला, जो आव्हान तुम्ही त्याला केलंय, तो तुमच्या आव्हानाला घाबरतो का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तो नक्कीच नेमकं जेव्हा तुम्ही त्याला आव्हान करताना तुमचं आव्हान तो स्वीकारतो, आणि तुमचं आव्हान स्वीकारत असताना तुम्हाला दुर्बल आणि कमजोर करून तुमच्यातली ताकद, तुमच्यातली शक्ती, तुमच्यातलं सामर्थ्य तो कमी करण्याचा प्रयत्न करतो, फक्त तो बोलण्यानं. म्हणून बायबल पण काय सांगतं, तू आपल्या मुखानं कबूल कर. त्यानं त्याच्या मुखानं तुम्हाला सांगितलं तुम्ही दुर्बल आहे, तुम्ही तुमच्या मुखानं काय म्हणायचं? मी वीर आहे. तो म्हटलं हे काय बांधकाम करणार आहे? तुम्ही काय म्हणायचं? मी बांधकाम करून दाखवणार.
तो तुम्हाला कमजोर दुर्बल करेल. तुम्हाला नाही तुम्ही बांधकाम करू शकणार, नाही तुम्ही डागडुजी करणार, नाही तुम्ही प्रार्थना करू शकणार, नाही तुम्ही सेवा करू शकणार. तो सगळा नाहीचा पाडा वाचत असताना आम्ही मात्र नेहमी म्हटलं पाहिजे, मी प्रभूमध्ये बलवान आहे, विजयी आहे, सामर्थ्यशाली आहे, मी सर्व काही करू शकतो. पुढे वाचा. हा आपलं हा तेच दुसरं वचन. हा 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 दुर्बल यहुदी काय करणार? ते तटबंदी करणार का? काय प्रश्न आहे त्याचा? हे तटबंदी करणार का? पहिला त्याने विचारलं सैन्यांसमोर, तो म्हटला हे दुर्बल आहे. दुसरी गोष्ट तो म्हटला ते यहुदी पण आहेत. लक्षात घ्या, ज्यास तुम्ही यहुदी म्हणजे कट्टर लोक बनता, त्यास तो तुम्हाला दुर्बल बनवण्याचा प्रयत्न करतो. शमरोनी आणि यहुद्यांमधला भेद काय? शमरोनी स्त्री प्रभू येशू ख्रिस्ताला त्या याकोबाच्या विधीवरती सांगते की तुम्ही यहुदी लोक तुमच्या देवाची उपासना त्या डोंगरावरती करत होते. ती दाखवते की आम्ही शमरोनी, आम्ही डोंगर नाही चढू शकणार. जिथं शमरोनी असतात तिथं लुसिफर काम करत नाही, कारण त्याला माहितीये हे शमरोनी लोक माझेच आहेत. शमरोनात राहणारे लोक म्हणजे पापात राहणारे लोक. पापात राहणाऱ्या लोकांना सैतान नाही चॅलेंज करतो. कोणाला चॅलेंज करतो? यहुद्यांना. तुम्ही यहुदी असणं हीच गोष्ट तुमच्यासाठी फार ईर्षेची गोष्ट आहे. लक्षात घ्या. जर सगळ्यात मोठा गर्व जर कोणता असला पाहिजे आम्हाला, आम्ही यहुदी, म्हणजे आता यहुदी ते यहुदी नाही बरं का, आम्ही ख्रिस्तामध्ये यहुदी आहोत. का? कारण पौलानं, आणि तो म्हणतो परराष्ट्रीयांसाठीचा ख्रिस्त, तसं आम्ही आता आमच्यामध्ये यहुदी पण कोणतं? कट्टर धार्मिकता. कट्टर धार्मिकता म्हणजे मारणं नाही बरं का, मरणं. पूर्वी यहुदी लोक म्हणजे मारत होते, पण आता तसं नाही. आता यहुदी असणं म्हणजे वचनासाठी मरणं, देवाचं वचन पाळण्यासाठी मरणं, म्हणजे आम्ही यहुदी आहोत. देवाचं वचन, त्याच्या वचनासाठी आम्ही सतत आणि सतत झटलं पाहिजे. यहुदी दुर्बल आहात. आणि दुसरी गोष्ट तो काय म्हणतो की हे तटबंदी कशी करणार आहे? लक्षात घ्या, तटबंदी होऊ नये. त्याला असं वाटतं तुम्ही यरुशलेमेत राहात, मंदिर असावं, पण मंदिराची तटबंदी होऊ नये. का तटबंदी होऊ नये? मी कधी पण आत यावं, कधी पण बाहेर जावं. कधी कधी सैतान तसंच आहे. आम्ही तटबंदी करत नाही, त्यामुळे सैतान कधी पण आमच्यामध्ये येतो, कधी जातो ते आम्हाला कळत नाही. अपडाऊन चालूच असतं त्याचं, आत बाहेर आत बाहेर. आज प्रार्थनेत आहे, बाहेर गेल्यावर बाहेर जगासारखं. प्रार्थनेचं कमी, मग प्रार्थनेत आल्यावर प्रार्थनेचं, घरी गेल्यावर घरचं. कसले यहुदी तुम्ही? यहुद्याचं वैशिष्ट्य काय? त्यानं तटबंदी केली. तुमच्या घरात असा, कामाच्या ठिकाणी असा, तुम्ही तटबंदी केली, कसा तो आतमध्ये एंट्री करेल? घरामध्ये गेल्यावर पण तुमच्या घरामधलं सगळं देवाचंच वातावरण ना, तिथं कुठं जगाचं वातावरण? कामावर गेल्यावर काय? कामावर पण तुम्ही देवाचंच बोलता ना. काय प्रॉब्लेम आहे माहिती का? तो चॅलेंज करतो, तुम्ही तटबंदी करू नका ना, मला येऊ दे ना तुमच्या घरामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये येऊ दे ना, तुम्ही आपण सगळे एकत्र राहू, जसं वाटतं तसं जीवन जगू. तो म्हटलं तुम्ही तटबंदी करू नका. का देऊ नये का? तुमच्या घरात सुद्धा तुम्ही यहुदी म्हणूनच जगलं पाहिजे. जसं तुम्ही चर्च मध्ये आहात तसं तुम्ही घरी असलं पाहिजे. जसं तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये आहात तसंच तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या कामाच्या ठिकाणात पण ते तसंच दिसलं पाहिजे. मग तुम्ही बघता नाही, मर्दक आहे कामाच्या ठिकाणी वेगळा होता का? तो हामानासमोर नमला नाही, त्याला माहितीये. तो म्हटला मी यहुदी आहे, मी कसं काय तुला सलाम करणार? यहुदी सलाम करणार नाही. कामाच्या ठिकाणी पण तसाच आहे. दानियल जसा बाहेर आहे तसा घरामध्ये पण तो प्रार्थना करताना दिसला. काय घरामध्ये आल्यावर नाही बदलला, तो घरामध्ये तसंच त्याने बघितलं ते गुडघे टेकून दानियल प्रार्थना करत आहे. घरातही तसं, कामाच्या ठिकाणी हे यहुदी आहेत. आणि यहुदी असल्याचा परिणाम तो काय म्हणतो? तटबंदी करू नका. तुम्ही तटबंदी करूच नका. सैतानाला वाटतं तटबंदी नको, जसं आहे तसं जीवन जगावं. कसं? थोडंसं देवात राहायचं, जगात गेलं की. लक्षात ठेवा, ही गोष्ट देवाला पसंतच नाही. तो म्हणतो शेवटपर्यंत टिकेल, आणि टिकण्याचा मार्गच तटबंदी आहे. तटबंदी केली की आतमध्ये येणारच नाही, तो त्याला आत एंट्रीच द्यायची नाही ना. तो कसा येणार आहे? विचारांच्या द्वारे तुमच्यामध्ये येतो बरं का. तुम्हाला काय वाटतं? सैतान स्वप्नात आला, मग छातीवर बसला, मग त्याने असं केलं, मग तसं केलं, मग असं झालं तसं झालं. आता परवा एकाने सांगितलं, माझी बायको खूप प्रार्थनाशील आहे, आम्ही दोघं एकत्र प्रार्थना करतो, पण आता तिला दुरात्मा लागला, आणि तिला बायबल वाचता वाचता असला कुठला दुरात्मा होतो?
जो बायबल वाचता वाचता मुळामध्ये जे एकदा तुमचा बाप्तिस्मा झाल्यावर हा एंट्री करतोच कसा? कारण तटबंदी केली नाही ना. तटबंदी नाही केली मग तुम्ही बायबल वाचताना तुम्हाला प्रार्थना करताना तो घुमायला लागेल, प्रॉब्लेम येणारच आहे. मग सगळ्यात चांगली गोष्ट काय? आम्ही तटबंदी करावी. आम्ही म्हणाल का? त्याला एंट्रीच द्यायची नाही घरामध्ये. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, असं समजू नका तुमच्या घरामध्ये सगळे चांगले लोक आहेत. प्रॉब्लेम काय होता? आमचं कुटुंब तारलं नाही हो. 12 शिष्यांमध्ये 2 यहुदा होते, ज्याला येशूने निवडलं. आणि त्या ठिकाणी 2, एक पेत्र आणि दुसरा यहुदा, 2 सैतान. 2 शिष्यांमध्ये सैतान होता. पेत्राला तर म्हणतो अरे सैतान मागे जा. यहुदाला सैतान त्याच्यामध्ये शिरला. मग येशूच्या शिष्यांमध्ये परिवारात नाही शिरणार. मग कसं का शिरला? तटबंदी केली नाही. म्हणून लक्षात ठेवा, घरात पण यहुदी आणि बाहेर पण यहुदी, मग त्याच्यासाठी तटबंदी जबरदस्त करून ठेवायची. मग आता तो काय म्हणतो माहिती का? हे तटबंदी करणार का आणि हे यज्ञ करणार काय? लक्षात घ्या, सैतानाला तुम्ही यज्ञ करावं असं वाटत नाही. समजा तो म्हणतो तटबंदी केलीस, आता ऐका बरं का, यज्ञासाठी आम्ही पाहतो की दाविदानं, त्याचप्रमाणे शलमोन, हे सगळे यज्ञ करणारे लोक आहेत. शलमोनानं हजारो असणारे बैल अर्पण केले. जर तुम्ही यज्ञाची पद्धत बघितली ना तर त्याच्यामध्ये शेकडो येडके, हजारो बैल कापले जात होते. ते यज्ञ. आता आपल्याला बैल येडके कापण्याची गरज नाही, पण यज्ञासाठी बायबल काय सांगतं? तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय. रोमकराचं पत्र 12 अध्याय 1-2 वचनामध्ये म्हटलं, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र, देवाला यज्ञ. आता कुठला यज्ञ? तो तुम्ही तुमची शरीरे यज्ञ कराल काय? काय प्रश्न आहे त्याचा? सगळं कराल पण शरीर थोडी करणार आहे तुम्ही. पैसे कराल यज्ञ, प्रार्थना कराल, प्रार्थना पण यज्ञ. प्रार्थना कराल हो, शरीराचं काय यज्ञ करणार आहे? माणूस सगळं करतं. ऑफरिंग देईल, बिल्डिंग फंड देईल, सगळ्या गोष्टी देऊ शकेल. चर्चला उपासना, आराधना, तो पण तुम्ही यज्ञ द्याल. समर्पण, तुमचं बायबल वाचनाचं यज्ञ तुम्ही द्याल. पण शरीराच्या यज्ञाचं काय? या शरीर यज्ञ करावा लागतो. आणि चनबल्लटानं ते सांगितलं, काय तुम्ही यज्ञ कराल काय? मग कुठला यज्ञ? तो कोड्यात बोलतो. आणि इकडं नव्या करात सगळ्या कोड्याची उत्तरं दिली. कोणतं कोडं? तुझं शरीर हे जीवन, तुझं शरीर, तुझे शरीररूपी यज्ञ तुला करावा लागणार आहे. मग शरीराचा यज्ञ करायचा म्हणजे काय? मग त्याच्यामध्ये हात आहे, डोळे आहे, कान आहे, मेंदू आहे, पाय आहे, हृदय आहे. हे सगळं तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं, शक्ती शरीरामध्ये आहे. तू आपल्या देवावर पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं आणि पूर्ण शक्तीनं. तुला मनानं प्रेम करावं लागणार आहे, जीवानं प्रेम करावं लागलं, शक्तीनं म्हणजे शरीरानं प्रेम करावं लागणार आहे. यज्ञ करताना सगळ्याच गोष्टीचा यज्ञ करायचा आहे. आणि लुसिफर तो काय म्हणतो? हे यज्ञ करणार काय? उत्तर काय असलं पाहिजे तुमचं? देवा, मी माझा यज्ञ करायला. आता तुम्ही इथं प्रार्थनेला आला म्हणजे यज्ञ करायला आला. तुमच्या लक्षात येतं का? 24 तास तुम्हाला प्रार्थना करायची म्हणजे यज्ञ करायचंय. आज बऱ्याच लोकांना त्यांनी विचारलं, तुम्हाला 24 तास बसता येईल का? तुम्हाला प्रार्थना करता येईल का? ते हरले. जेव्हा तुम्ही प्रार्थनेचा यज्ञाविषयी विचार करता ना, त्यास तुम्ही हरता. पण तुम्ही हरायचं नाही. तुम्ही त्याला सांगायचं, माझं शरीर हे माझ्या देवानं दिलेलं आहे. कोविडमध्ये तुमचं नुकसान नाही झालं ना. आणि जर तिथं यज्ञ झाला असता तर आता कसं काय झालं असतं? परंतु देवानं तुम्हाला वाचवलं. कशासाठी वाचवलं? तर यज्ञ करण्यासाठी वाचवलं. मग तो काय म्हणतो? 1 दिवसामध्ये काय लिहिले? एका दिवसात सगळं काम. म्हणजे 24 तासात हे शक्य आहे का? काय प्रश्न आहे त्याचा? 24 तासामध्ये हे प्रार्थना करून लोकांच्या जीवनातले प्रश्न सोडवणार काय? उत्तर 100% सोडवलं जाणार. त्याचं चॅलेंज आहे तुम्हाला. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं, काय एवढ्या दिवसा आम्ही तिथे 24 तास बसणार आणि प्रार्थना करणार आणि मग जगामध्ये असणाऱ्या लोकांचे प्रश्न सुटणार का? तुम्ही उत्तर बघायला सुरुवात कराल.
कारण तुम्ही थोडी काम करणार आहे, काम तर देव करणार आहे. त्याचा प्रश्न काय, एक दिवसात हे काम उरकणार का? एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तासामध्ये हे सगळं घडणार का? आता हे बांधकाम का, चर्चच्या बांधकामाला सुरुवात करणार आहे काय, एक दिवसाची प्रार्थना यांचं एवढं लाखाचं काम पूर्ण करणार का? अरे आमचं चॅलेंज आहे तुला, आमच्या प्रार्थना हे काम पूर्ण करणार आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये आम्हाला पुढे जाण्याचं गरजेचं आहे. आणि म्हणून असं म्हटलं, एका दिवसात सर्व काम आटोपणार काय? कान देऊ नये का? देवानं एक दिवसात काय करू शकतो हे उत्पत्तीच्या पुस्तकात त्यानं सांगून ठेवलेले. देव एक दिवसामध्ये काय करू शकतो? देवाला करण्यासाठी मर्यादा नाही. कोणत्याच गोष्टी करण्यासाठी मर्यादा नाही. आणि दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल की तुमचा देव तुमच्या मर्यादेच्या पलीकडे काम करतो. आता देवाला काम करण्यासाठी लोकांची गरज आहे. देव स्वर्गामध्ये आहे, ऐका बरं का. देवाला काम पृथ्वी तलावर करायचं, देव स्वर्गात आहे. आता स्वर्गात येऊन देव त्या ठिकाणात सांगणार का मी असा आहे, मी तसा आहे? तो काय करतो, कोणाला तरी पृथ्वी तलावर एक व्यक्ती जो काम करण्यासाठी तत्पर असतो त्याला निवडतो. मग गल्ल्यात त्याला पाहिल्यावर शौल लपून बसला, पण देवानं दावीदाला म्हटलं ठीक आहे तू करतो का? तो म्हटलं काय म्हणायचं? फक्त म्हणायचं परमेश्वराच्या नावानं तुझ्यावर चाल करून जातो. देवाने कानात सांगून टाकलं. हे लोक एवढे दिवस लढले, एवढे दिवस त्याला बघितलं, ते त्यांना प्रश्न पडला की याला कसं हरवायचं. दावीद फक्त एकच व्यक्ती आला की तो देवाला घेऊन पुढे गेला. एका दिवसात विजयी, एक दिवसात. इकडं हे रोज उठून त्याला रोजच्या दिवसामध्ये हा सैतान हा गल्ल्यात चॅलेंज करत होता, पण दावीदानं एका दिवसात त्याला हरवून टाकलं. तो आला, परमेश्वराच्या नावानं तुझ्यावर चाल करून जातो, आणि तो गेला, तो विजय झाला. म्हणून लक्षात ठेवा की ज्यावेळेस प्रार्थना हा विषय येतो ना, हा प्रार्थना विषय एक दिवसात परिस्थिती बदलण्याची ताकद प्रार्थनेमध्ये आहे. एक दिवसामध्ये तुम्हाला असं वाटतं काय घडणार 24 तासामध्ये? हा हे सनबल्ल टोबियाना तेच म्हणतं, काय एक दिवसात हे घडणार आहे का? एक दिवसामध्ये काय घडेल याच्यासाठी तर आम्हाला हे चॅलेंज स्वीकारायचं आहे, आम्हाला ही प्रार्थना करायची. का? कारण एक दिवसामध्ये देव तुम्हाला उत्तर दाखवणार आहे, आमचा विश्वास आहे. आणि त्या विश्वासानं आम्हाला त्या बांधकामामध्ये सहभागी व्हायचं आहे. लक्षात ठेवा, चर्चचं बांधकाम सुरू व्हायला वेळ आहे. आता तर सुरुवात आम्ही केली, बांधकाम ते नाही, बांधकाम बिल्डिंगचं होणार. पण बांधकाम करत असताना तुम्ही आणि मी जे ते एकमेकाचं बांधकाम आम्हाला करायचं आहे. त्याच्यामध्ये येणाऱ्या लोकांचं पुनरुज्जीवन, लोकांची सुटका, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं, या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्यात. म्हणून पहिल्या भागामध्ये आज आम्ही पाहिलं की आम्हाला कोट बांधून पूर्ण करायचा आहे. आणि तो कोट बांधत असताना आता आपण कोट बांधायला सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा आपले डोळे आपण बंद करू, एक गीत गाऊ, त्यानंतर आपण प्रार्थनेला पुन्हा सुरुवात